जय गुरु. जय गुरु. ऐकू येत आहे का? जय गुरु. येतंय ऐकायला. हा. ठीक आहे. आज आपण तसा अध्याय नवीन सुरू नाही करणार आहोत. हं. पण तेच जसं आपण म्हटलं की अ, उद्या वगैरे आपण एक म्हणजे जय गुरु. अजून काही जर शंका वगैरे असतील 5व्या अध्यायातल्या, तर त्या आपण बघूया. किंवा एक पटकन एक धावती उजळणी पण आपल्याला करता येईल की नक्की काय आहे 5वा अध्याय. हं? तर माझी अशी एक सूचना आहे 5वा अध्यायाचा अभ्यास करताना, हं, की पहिले 2-3 प्रश्नात अर्जुन प्रश्न विचारतो कृष्णाला, की म्हणजे नक्की ज्ञानयोग चांगला की कर्मयोग चांगला. बरोबर, म्हणजे सांख्य मार्ग की कर्मयोगी. कृष्ण सांगतो की दोन्हीचं फळ एकच आहे या दृष्टीने. बरोबर. नंतर मग पहिल्या काही श्लोकांमध्ये मला वाटतं 4 ते 12, 5 ते 12, तो कर्मयोगी आणि त्याची लक्षणं सांगतो. आणि मग नंतर मग 12 ते 27, 15 एक श्लोक मला वाटतं, तो ज्ञानयोगाची किंवा सांख्ययोगाची लक्षणं सांगतो. आणि मग नंतर शेवटी 2 जे आहेत ते ध्यानयोगाचे श्लोक आहेत. बरोबर. तर प्रत्येक श्लोकामध्ये जी लक्षणं आहेत ना, पहिल्या 5 ते 12 मध्ये कर्मयोगाची, नंतर 13 ते 27 मध्ये ज्ञान किंवा सांख्ययोगाची, हं, आणि मग नंतर ध्यानयोगाची. ही जर तुम्ही लक्षणं अशी क्रमवार त्याच्या नोट्स काढल्या ना, तर म्हणजे हा 5वा अध्याय समजायला जरा सोपा जाईल. कारण नाहीतर हा तसा 5वा अध्याय समजायला थोडासा कठीण आहे. म्हणजे नक्की काय म्हणायचं हे कळत नाही त्याला. काय वाटतं तुम्हाला? क्लिष्ट आहे सर, थोडं क्लिष्ट आहे ते. हम्म. तेच. हा. तर आता उदाहरणार्थ आपण एक धावतं एक याची उजळणी घेऊन या एक 10 मिनिटात. हा, काय आहे? पहिला श्लोक अर्जुन विचारतो की संन्यास की कर्म. हा. मग तू परत पुन्हा योग सांगतो, तर नक्की काय सुनिश्चित काय ते मला सांग, असं अर्जुन कृष्णाला विचारतो. मग भगवान म्हणतात की संन्यास आणि कर्मयोग, हम्म, हे दोन्ही निश्रेयस करणारेच आहेत, म्हणजे कल्याणकारीच आहेत. पण त्यात कर्मसन्यासापेक्षा कर्मयोग हा विशेष आहे असं सांगतो. हं. मग कर्मयोगाचं महत्व सांगतो आणि इथनं कर्मयोगाचंच महत्व सुरू होतं. आणि जे कोणी म्हणत असतील की सांख्य आणि योग हे दोन वेगवेगळे आहेत, हे वेगळे नाहीयेत. पण वेगळे नाहीत कुठल्या अर्थाने? आचरण वेगळं आहे, पण फळं वेगळी नाहीयेत, फळ एकच आहे असं. हं. हे 4थ्या श्लोकात सांगितलं त्यांनी. आणि 5व्या श्लोकात मग तेच सांगितलं की सांख्य आणि योग हे जे सांख्याने प्राप्त होतं तेच योगमार्गाने पण प्राप्त होतो. आणि म्हणून जो या दोघांना एकरूप बघतो तोच खरा बघतो, म्हणजे तो त्याला खरी दृष्टी आहे असं या अर्थाने. मग नंतर, हं, 6व्या श्लोकात परत सांगितलंय की डायरेक्ट संन्यास योग हा कठीण आहे, जे ऍक्च्युली 12 आधीच्याही अध्यायामध्ये सांगितलेलंच होतं त्यांनी, की कर्मयोग का? कारण डायरेक्ट संख्ययोग हा कठीण आहे. आणि मग नंतर 7व्या श्लोकांपासून त्यांनी ही लक्षणं दिली आहेत. काय आता बघा, कर्मयोगाची लक्षणात काय? विशुद्धात्मा, विजितात्मा, जितेंद्रिया, सर्वभूतात्म भूतात्मा. कशातही तो लिंपल्या जात नाही, निर्लिप्त असतो, अलिप्त असतो. बरोबर. मग नंतर मग म्हणजे आणि सांख्ययोगी मात्र, हं, म्हटलं तर म्हणजे सगळं बघणं, करणं, श्वास बीस हे सगळं त्याचं म्हणजे म्हणजे मी काहीच करत नाही या दृष्टीने त्याची कृती असते. म्हणजे इथे थोडासा सूक्ष्म फरक लक्षात घ्या. कर्मयोगी काय करतो? कर्म करतो आणि ते ईश्वराला अर्पण करतो. ज्ञानयोगी कर्म करतो असं मी मानतच नाही. हा मूलभूत फरक आहे दोघांमध्ये. हं? समजलं ना? की बघा, आधीच्या या श्लोकामध्ये म्हटलेलं आहे त्यांनी की
विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतात्मा भूत्वा कुर्वन्नपि, म्हणजे तो कर्म करतो पण त्याला त्याचं लिंपन किंवा लेप किंवा आवरण किंवा होत नाही. पण पण हे जे आहे सांख्ययोगी, तो बघतो, ऐकतो, श्वास घेतो, झोपतो, विसर्जन करतो, डोळ्यांची उघडझाप करतो, इंद्रिय त्याचा वापर करतो, पण तो मी काही करतो असं मानतच नाही. त्यामुळे ईश्वरार्पण करायचाही प्रश्न नाही. हा सगळ्यात मोठा फरक आहे सांख्ययोगातला आणि कर्मयोगातला. कर्मयोगाला कर्म करून तो ईश्वरार्पण करत असतो. सांख्ययोगी म्हणतो नाही, मी काय अर्पण करू, माझं काही नाहीच आहे असं. हा तर हा हा मोठा फरक एक आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे, नाहीतर खूप म्हणजे गोंधळायला होतं. मग नंतर पुढचं आता इथं, हा आता 10व्या श्लोकापासून ब्रह्मणी आदाय ब्रह्मा संगम त्यक्त्वा. तर म्हणजे तो म्हणजे आता काही वेळानं उदाहरणं जी आहेत ना, ती असं वाटतं उदाहरण कर्मयोगाचं आहे की सांख्ययोगाचं. जसं आता इथे 10व्या श्लोकामध्ये हे कमलपत्राचं उदाहरण दिलेलं आहे त्यांनी, की तो म्हणजे सर्व म्हणजे कर्मप्रधान जो हे करतो तर आत्मशुद्धीसाठी, तर तो कर्माणी संगम त्यक्त्वा. संगम त्यक्त्वा म्हणजे काय, आसक्तीचा तो त्याग करतो. कर्म करतोच आहे, पण त्यातनं तो आसक्त होत नाही असं. पण हे म्हणजे आपल्याला लक्षात यायला पाहिजे की विशिष्ट गोष्ट हे कर्मयोगाचं लक्षण आहे की सांख्ययोगाचं. समजलं ना, हे फार महत्वाचं. जसं आधीच्या श्लोकात आपण बघितलं की सांख्ययोगी ह्या त्याचे कन्सेप्ट क्लिअर असल्यामुळे तो मी करतो हे मानतच नाही. पण कर्मयोगी त्याच्या मनात ती भावना असते की माझ्याकडून कर्म किंवा मी कर्म करतोय, पण जे मी ईश्वराला अर्पण करतोय त्यात मला अडकायचं नाही, आसक्ती नाही असं. हा मोठा फरक आहे. मग इथं युक्त कर्मफलम त्यक्त्वा शांतीमाप्नोति नैष्ठिकीम अयुक्त कामकारेण फले सक्तो निबद्धते. जसं आपण ते बघितलं होतं की फळाची आशा ठेवायची नाही आणि फळात सक्त व्हायचं नाही असं. तर हे कर्मयोगाचं लक्षण आहे. पण याच्या पुढचं आता सांख्ययोगी कसं करतो की मग सगळ्या कर्मांपासून मनसा संन्यस्य, पूर्ण तो सुखी असतो. हा म्हणजे मी करतोय तो मानतच नाही. माझ्याकडनं कर्म होतं हे तर त्याला मानण्याची गरजच नाही, कारण त्याचं मन त्यात गुंतलेलंच नाही. मानसिक दृष्ट्या तो पूर्ण संन्यस्त झालेला आहे. नंतर पुढचं आपण हा 14वा आणि 15वा श्लोक बघितला होता प्रभू आणि विभूचा, नाही का, की म्हणजे तो जो परमात्मा जो आहे तो सुद्धा, म्हणजे तुम्ही आत्मा म्हणा किंवा परमात्मा म्हणा, की तो सुद्धा कर्तृत्वाचा, कर्तेपणाचा त्याला लेप लागत नाही. म्हणजे लोकांचं सृजन वगैरे हे सगळं तो काही म्हणजे कशाचाही कर्तृत्व भाव किंवा कर्तेपण नाहीये त्याच्यामध्ये. त्यामुळे तो कर्माशी पण त्याची संगत नाही आणि कर्मफळाशी पण त्याची संगत. नंतर दुसरं आपण बघितलं होतं की असे जे हे असतात ते म्हणजे परमात्मा हा पाप आणि पुण्य हे पण तो ग्रहण करत नाही. आता इथं जे मी म्हटलं की पाप आणि पुण्य इथं तो ग्रहण करत नाही, हा जो भाव आहे हा कर्मयोगाला येऊ शकत नाही. ज्ञान किंवा सांख्य मार्गाला येऊ शकतो. हा, कारण कर्मयोगाला तर अर्पण करायचंय, मग अर्पण परमात्म्याला करणार, त्यामुळे तो परमात्मा हे ग्रहण करतो ही त्याची समजूत असणार आहे. पण सांख्य मार्गाची किंवा सांख्ययोगाची तशी समजूत होत नाही कधी. मला वाटतं राधिकाने प्रश्न मागे विचारला होता ना, की हे कसं करायचं म्हणजे याच्यावरती. तर म्हणजे इथं कर्मयोगाची भूमिका आणि सांख्ययोगाची भूमिका बदलते, आणि आपण सगळे आपल्यापैकी कोणी सांख्ययोगी नाहीच आहे, कारण ती अवस्था म्हणजे फार पुढे असते. तर त्यामुळे आपण जे उपासना मार्गात जे आहोत, तर आपल्याला ही भावना, आपण परमात्मा काही पाप आणि पुण्य ग्रहण करत नाही, या लेवलला पोचायला आपल्याला खूप
वेळ लागेल. पण आपल्याला फक्त ती समजून घ्यायची की म्हणजे त्या अवस्थेला गेल्यावरती परमात्मा पाप आणि म्हणजे काही ग्रहणही करत नाही तो आपल्याकडून. तेव्हा अर्पण तरी आपण कोणाला करणार? हं. त्यामुळे कर्म ईश्वरार्पण करणे हे जे कर्मयोगाचं जे सगळ्यात मोठं रहस्य आहे ते सांख्ययोगाला लागूच पडत. हं? समजतंय ना मी काय सांगतोय? तो थोडं फास्ट सांगतोय मी, पण मुख्य मुख्य मुद्दे सांगतोय फक्त. हा, नंतर परत म्हणजे सगळं आणि तो जे काय करतो म्हणजे सगळं मन तद्रूप, बुद्धी तद्रूप, निष्ठा तद्रूप, हा, आणि सगळं त्या म्हणजे आणि ज्ञानाने सगळं कल्मश हरण केलेली, पाप वगैरे काही नाही त्याला चिकटलेलं नाही. आणि अशी व्यक्ती जी आहे ती असा जीव आहे तो अपुनरावृत्तीम जन्ममरण परंपरातनं निघालेली असते. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी असतिनी शुनेश्चैव शपाकेच पंडिता समदर्शिना. आता हा जो भाव आहे हा कर्मयोगाला हा करणं शक्य नाही. आपण जे आहोत कर्मयोगी, आपण काय करू? कोणी चांगला विद्वान आला त्याचा सन्मान करू, सत्कार करू. तो सत्कार आपण गाढवाला किंवा याला देणार नाही, किंवा चांडाळाला किंवा कुत्र्याला, नाही का? आपण ब्राह्मणाची पूजा करू, नाही का? कारण ते उपासना मार्गात किंवा कर्म मार्गात हे सगळे विधी आहेत की ज्यांनी आपली म्हणजे ब्राह्मणाला आपण, विद्वानाला आपण परमेश्वराच्या ठिकाणी मानतो आणि त्याला आपण आदर सत्कार करून त्याला अर्पण करतो काहीतरी, नाही का? ते आपण कुत्र्याला करणार नाही. कुत्र्याला आपण दया दाखवू, बरोबर, त्याचा द्वेष करणार नाही, पण त्याचा म्हणजे कुत्रा आणि ब्राह्मण यांना आपण सम बघणार नाही कधी. पण जो सांख्ययोगी जो आहे, सांख्यमार्गी ज्ञाननिष्ठ, त्याच्या दृष्टीने ते दोन्ही सारखेच. असं तुम्हाला ती गोष्ट सर माहिती आहे ना? एकनाथ महाराजांचं उदाहरण देता येईल ना इथे? कोणाचं? एकनाथ महाराज हा, गाढवाचं ते पाणी दिलं त्याचं ते हा, का? गंगा हा, आणली आणि ती सगळी गाढवाला बरोबर पाजली. बरोबर हम्म. बरोबर बरोबर. नामदेव महाराजांचं पण देता येईल. नामदेव महाराजांचं, हो. तर कारण का? ते ते ज्ञान म्हणजे विशेषतः आणि एकनाथ महाराज हे ज्ञाननिष्ठ होते, त्यामुळे ते त्यात भेद करत नसत. हं. किंवा जसं शंकराचार्यांची तुम्हाला गोष्ट माहिती असेल की जो काशीच्या त्या गल्लीतनं जात असताना जे कुठलं स्तोत्र आहे ते, चांडाल त्यांना जो समोर आला तो चांडाल रूपाने शिवच आला होता. हं. हो हो, ती गोष्ट आहे सर. हा, आणि मग तेव्हा तो त्याला म्हणतात शिव शिव म्हणजे दूर हो, असं त्याला म्हणतात. म्हणजे ते आता कसं असतं या मोठ्या लोकांचं पण, की त्यांना एकाच वेळेस दोन्ही भूमिका वठवायला लागतात. म्हणजे कसं की ते जेव्हा आश्रम मठ शिष्य वगैरे हे करत असताना त्यांना योग्य प्रवृत्ती लागावी आणि उपासना मार्गात ते तत्पर व्हावे म्हणून ते त्या लेवलला चालतात. पण म्हणून त्यांनी आधी जेव्हा त्या गल्लीमध्ये समोर त्यांचा जो चांडाल आला, ते कुत्रे बित्रे घेऊन, 4 कुत्रे आणि तो चांडाल म्हणजे साक्षात शिव होता तो, हा, म्हणजे साक्षात शंकर होते भगवान, ते आले. आणि मग हे त्यांना म्हणाले की अरे बाजूला हो, मला जाऊ दे. म्हणजे कारण काय की लौकिक दृष्ट्या असा अस्वच्छ कुत्रे बित्रे यांना म्हणजे बाबा त्यांना त्यांना शिवून आपण कसं जाणार, असं. पण लौकिकदृष्ट्या ते बरोबरच आहे, धार्मिकदृष्ट्या लौकिकदृष्ट्या. पण कुठलाही धर्म हे सांगत नाही की अस्वच्छ लोकांबरोबर तुम्ही राहा. म्हणजे अस्वच्छ असेल तर त्याची हेटाळणी किंवा तिरस्कार करू नका, पण तुम्ही त्याच्याकरता अस्वच्छ व्हा असं कोणीच सांगणार नाही, नाही का? पण जेव्हा शंकराचार्यांनी असं म्हटलं तू दूर हो शिव शिव, तेव्हा त्या चांडालाने विचारलं की तू कोणाला म्हणतोय? मला दूर व्हा म्हणतोय, मला म्हणजे माझ्या देहाला म्हणतोय की माझ्या आत्म्याला म्हणतोयस? कारण आत्मदृष्ट्या तर आपण दोघंही एकच आहोत, नाही का? त्यामुळे मी आणि तू मला दूर कसं काय करू शकणार? असं जेव्हा तो चांडाल प्रश्न विचारतो तेव्हा शंकराचार्यांना एकदम म्हणजे लक्षात येतं की हा चांडाल बाह्यतः जरी चांडाल दिसत असला तरी ज्ञानदृष्ट्या हा ज्ञाननिष्ठ आहे. त्यामुळे इथे आपले लौकिक कर्मनिष्ठाचे किंवा कर्मयोगाचे नियम इथं लागू होणारे नाहीये. त्याच्याशी वागणूक जी आहे ती ज्ञाननिष्ठाच्या पातळीवर झाली पाहिजे. आणि मग त्यांनी ते पंचक जे लिहिलेलं आहे चांडालाला की तू तू आणि मी एकच आहोत, हा माझा निश्चय आहे,
हे पूर्ण अद्वैत भावनेने त्याला त्यांनी हे केलं आणि मग नंतर मग त्यांनी भगवान शंकर मग त्यांनी स्वतःचं दर्शन दिलं आणि ते 4 कुत्रे म्हणजे 4 वेद होते अशी ती कथा आहे नाही का. कुठलं त्या स्तोत्राचं नाव काय कोणाला आठवतं का? मला एकदम पटकन आठवत नाहीये. अं, आत्मषटकम नाही. हो, चिदा आत्मषटकच असंच नाही काहीतरी नाव आहे सर त्याचं, नाही मलाही नाही आठवत नाही आता, नाही म्हणजे वाचली ही गोष्ट ही. नाही आत्मषटकम तर सदा चिदानंद रूप शिवम शिवम ते वेगळं आहे. इथं चांडालचं मी नंतर सांगेन तुम्हाला. चांडालाच्या त्या गोष्टीचं कुठलं स्तोत्र आहे तर त्याच्यात तो संवाद खूप छान आहे आणि तो जर तुम्ही म्हणजे ती ज्ञाननिष्ठाची वागणूक कशी असावी आणि ज्ञाननिष्ठाने कसं बघावं म्हणजे याला पूरक हा जो अध्याय आहे याला पूरक म्हणून तो मी तुम्हाला ते स्तोत्र पाठवीन त्याचा अर्थही पाठवीन की ज्ञाननिष्ठाने सगळ्यांकडे कसं बघावं कशी दृष्टी असते त्याची असं. हं? ठीक आहे. आणि म्हणून इथं श्वपाक म्हणजे चांडाल आणि शूनी म्हणजे कुत्रे. तर कुत्रे आणि चांडाल यांना सुद्धा तो समदर्शीच बघतो आणि याचंच प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन शंकराचार्यांनी त्या कथेत आणि त्या स्तोत्रामध्ये केले असं. हं. तो गुगल म्हणतो मनीषा पंचकम नावाचं मनीषा स्तोत्र आहे म्हणे. पंचकम बरोबर अगदी बरोबर. मनीषा पंचकम 5 श्लोकांचं ते अगदी छान आहे ते. हा त्याचा मी पाठवेन तुम्हाला अर्थ. आणि तो एकदम या 5व्या अध्यायात जे त्यांनी वर्णन केलेले आहेत ना तीच भावना शंकराचार्य व्यक्त करतात. मनीषा पंचकम करेक्ट. मनीषा ताई आहेत का क्लासमध्ये? नाही आहे ना. हा तर असं बरोबर. हा तर ते या 18व्या श्लोकाचं म्हणजे अक्षरशः तिथे मला हा श्लोक वाचला की नेहमी त्या स्तोत्राची आठवण होते असं. ठीक आहे. सर पुढे जायच्या आधी जरा 17व्या अध्यायात जो तद्रूप शब्द आहे त्याचं विश्लेषण कराल का? 17व्या श्लोकात हा, तद्रूप म्हटलंय ना. हा हम्म 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 हम्म. आता इथं तत् शब्द जो आहे ना तत् या शब्दाला आध्यात्मिक दृष्ट्या फार मोठा अर्थ आहे. तत् त्वम असी. तत् म्हणजे काय? परमतत्व. मग त्याला तुम्ही परमात्मा म्हणा ब्रह्मपद म्हणा परब्रह्म म्हणा. हा पण त्या सगळ्याचं छोट्यात छोटं व्यक्त करण्याचं साधन म्हणजे तत्. तर तत्त्वमसी हे सामवेदाचं मला वाटतं महावाक्य आहे. म्हणजे काय तत् ते परमतत्व तूच आहेस. तूच आहेस म्हणजे हे आपण कोणाला सांगायचंय? आपल्या आत्म्याला की ते परमतत्व तूच आहे. हा म्हणजे आता इथं आता तत् म्हणजे परमतत्व हे लक्षात आलं. सर्वव्यापी हा परमतत्व हे तूच आहेस. आणि इथं तद्रूप म्हणजे काय? असा जो सर्वव्यापी जे परब्रह्म आहे हा त्यात तो एकरूप होतो त्याला म्हटलं जातं तद्रूप. समजलं? म्हणजे आपल्यामध्ये हो हो. आणि परमतत्वामध्ये अभिन्न वाटणं पूर्णतः अभिन्न होणं असं. म्हणजे माझ्यामध्ये आणि या सर्वव्यापी परब्रह्मामध्ये का म्हणजे मी आणि ते एकच आहे. मी वेगळाच नाही असं. असं ओके. ते हा तर ते तद्रूप या शब्दाचा अर्थ तो आहे. तदात्माना तद्बुद्ध्या तन्निष्ठा तत्प्रणयाचं सगळं ते एकच आहे. म्हणजे सगळं मी तोच. मी त्याच्यापेक्षा मी वेगळाच नाहीये. मी तोच आहे असं. इथे शंकराचार्यांनी अजून एका श्लोकामध्ये असं म्हटलेलं आहे मग नंतर की असं किती म्हटलं म्हणजे अद्वैताची मर्यादा कुठपर्यंत आहे आणि द्वैताची मर्यादा कुठपर्यंत आहे ते इथं एका श्लोकामध्ये शंकराचार्यांनी फार छान सांगितलेलं आहे की तरंग पाण्याचा जो तरंग आहे तो तरंग आणि समुद्र समुद्र म्हणजे सागर महासागर हा एकच आहे हे अद्वैत सांगतात. पण शंकराचार्य म्हणतात की म्हणून समुद्राला कोणी तरंग म्हणत नाही. तरंग हा समुद्रच आहे म्हणजे तरंग हा समुद्राचाच भाग आहे इथपर्यंत अद्वैताची मर्यादा आहे. पण
समजलं ना? पण उद्या समुद्राला कोणी तरंग म्हणेल का? नाही. तसं परमतत्वाला कोणी जीवात्मा म्हणेल का? नाही. हा. तर त्यामुळे म्हणजे असं आपण किती जरी म्हटलं ना तरी म्हणजे साक्षात शंकराचार्यांनीच ती मर्यादा आखून दिलेली आहे, की आखून दिलेली म्हणण्यापेक्षा की आपली बुद्धी त्याच्या पलीकडे जाऊच शकत नाही, की मी त्या परमात्म्याचा अंश आहे, मी परमात्म्याशी एकरूप आहे. पण उद्या मी असं म्हणू शकतो का की परमात्मा माझा अंश आहे? नाही. नाही का? म्हणजे इथे म्हटलेलं नाहीये या गीतेच्या अध्यायात, पण मी जस्ट ते उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. कदाचित तुमची शंका येईल म्हणून की असं कसं शक्य आहे तद्रूप. तर त्याचं ती जी मर्यादा आहे अद्वैताची, की तद्रूप म्हणजे काय, मी त्यात एकरूप होणं. पण त्याचा अर्थ परमात्मा माझ्यात एकरूप नाही होणार. कारण ती अद्वैताची मर्यादा आहे. तसा आपण कल्पनाही नाही करू शकत अर्थात. बरोबर, आणि तेच शंकराचार्यांनी व्यक्त केलेलं आहे असं. हा, म्हणजे जर का तो सर्वव्यापी आहे तर आपण सर्वव्यापी नाही आहोत ना, आपण त्यातला एक फार आपण म्हणजे आपण छोटा त्याचा हम्म. आपण त्याचाच भाग आहोत, आपण त्याच्याशी एकरूप आहोत. हा, मी आणि तो वेगळे तर नाही, पण त्याचा अर्थ तो हम्म, मी नाही, मी तो आहे असं. बरोबर. असं. आपण सगळे मिळून कदाचित तो होऊ शकेल, पण आपण तो नाही. हा म्हणजे म्हणजे उद्या जर एखाद्याला गर्व होईल की अहम ब्रह्म, म्हणजे हल्ली विशेषतः म्हणजे कधी कधी मी अशा विडंबनात्मक चर्चा ऐकलेल्या आहेत की अहम ब्रह्मास्मी. हम्म, अहम ब्रह्मास्मी म्हणजे काय, मी ब्रह्म आहे. मग आता काय, मग मला हम्म, म्हणजे मग मी हम करे सो कायदा, म्हणजे मी करतो ते सगळं बरोबरच आहे. मग मला उपासना तरी कशाची करायची, कोणाची करायची? अरे हे करण्याआधी अहम ब्रह्मास्मी किंवा अहम ब्रह्मास्मी फार पुढची अवस्था, ही ज्ञाननिष्ठालाच साध्य होते. कारण तो जो भाव आहे अहम ब्रह्मास्मीचा, तिथं हे तद्रुपत्व आवश्यक आहे. नाही का? तुम्ही म्हणजे म्हणजे करणार व्यवहार सगळा तुमचं इच्छा, आसक्ती, ममता वगैरे सगळं अहंकार असणार आणि म्हणणार अहम ब्रह्मास्मी. अहम ब्रह्मास्मी हे वाक्य म्हणजे या लेव्हलला, कर्मयोगाच्या कुठलं अजून त्याच्याही खालच्या म्हणजे भोगासक्त लोकांच्या लेव्हलला ते वाक्य लागूच नाही अहम ब्रह्मास्मी. बरोबर आहे ना? बरोबर. म्हणजे पहिली एक अवस्था अशी पशु अवस्था, ज्याला भोगी अवस्था म्हणतात. नंतर कर्मयोगी म्हणजे योगी अवस्था, आणि तिसरी अवस्था ही ज्ञाननिष्ठ अवस्था. तर अहम ब्रह्मास्मी हे जे वाक्य आहे हे ज्ञाननिष्ठेच्या अवस्थेला लागून. त्यामुळे कोणी जर भोगी अवस्थेमध्ये ते वाक्य दाखवून आपला बुद्धिभेद करेल तर त्याला आपण स्पष्ट सांगायचं, अरे बाबा रे, तुझी पातळी वेगळी, म्हणजे तू इथं उगीच नुसतं वड्यात म्हणजे हे काढू नकोस असं. नाही का? बरोबर. हं. त्यामुळे ही जी सगळी आपण म्हणजे हे मी का मुद्दाम सांगतोय की आपल्याला असं वाटायला लागेल की अरे मग हे सांख्ययोगाची तत्व मग आपण आचरणात आणायची का सध्या? कर्मयोगी आपण तर कर्मयोगी पण आहोत की नाहीत माहिती नाही आपल्याला, पण निदान आपण जास्तीत जास्त कर्मयोगी होऊ शकतो सध्या. बरोबर. तर ही माहिती म्हणून आहे, पण आपण त्याचं या सांख्ययोगाच्या भावनेचं म्यूट म्यूट करा हा सांख्ययोगाच्या भावनेचं आपण अंधानुकरण किंवा असं मी जे विचित्र उदाहरण दिलं किंवा जसं एकनाथांचं सांगितलं होतं मी, की गाईला तुम्ही पंचपक्वान्न देऊन स्वतः चारा नाही खाऊ शकत. नाही का? जसं मागे मी एक गोष्ट वाचली होती की असंच एकदा कोणीतरी घरी काहीतरी मोठा काहीतरी प्रसंग धार्मिक चाललं होतं, श्राद्ध वगैरे काहीतरी, आणि मग कोणीतरी बघितलं की ती स्वयंपाकीण बाई काहीतरी ती श्राद्धाचं भोजन होण्याआधी स्वतः चाखून बघत होती. मग तिला म्हणजे खात खात होतीच गुपचूप असं. तिला विचारलं, अगं तू असं का करतेस? तर तिने सांगितलं म्हणजे अर्धवट की गीतेतच म्हटलेलं आहे की अहम वैश्वानरो भूत्वा, म्हणजे त्यामुळे माझ्या पोटातला अग्नी, आणि त्यामुळे त्याला दिलं तर काय बिघडलं? नाही का? अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः, असा जो आहे श्लोक 15व्या अध्यायात. तर तो म्हणजे माझ्या पोटातला अग्नी जो वैश्वानर होऊनच मी ग्रहण करत असतो, असं तिने सांगितलं त्या लोकांना. अर्धवट म्हणजे असं. तर मग त्यांनी काय केलं त्या तिथल्या माणसानी, तू म्हणे ठीक आहे तू वैश्वानर आहेत ना, तर हा पण
अग्नी जो आहे पावक, पावक म्हणजे शिजवणारा अग्नी. चुलीतलं लाकूड घेतलं आणि तिला लावलं की चल हा अग्नी आणि तुझा वैश्वानर एकच आहे, मग मग घे मग. म्हणजे नाही का ते, म्हणजे त्या लेवलला तुम्ही, म्हणजे ज्ञाननिष्ठाच्या लेवललाच तुम्ही ते कन्सेप्ट लावू शकता. काही कन्सेप्ट यातले व्यावहारिक किंवा भोगी अवस्थेला लावू शकत नाही. हे महत्वाचं. बरोबर. ठीक आहे. सर ते रामकृष्ण परमहंसांचंच उदाहरण सांगतात ना, म्हणजे स्वतःचीच पूजा करायची, म्हणजे त्या अवस्थेपर्यंत ते गेलेले असतात की मी आणि देव मी एकच आहे, ते वेगळं बरोबर मानतच नाहीत. त्यामुळे मग ती बरोबर देवाची पूजा ती स्वतःची पूजा. बरोबर बरोबर. असं म्हटलं जातं की अहम भाव गेला. म्हणजे गुरुला शरण गेल्यावर काय होतं सद्गुरूंना, तर अहम भाव जात गेला, सोहम भाव आला. हम्म. अहम म्हणजे अहंकार आणि सोहम म्हणजे तत्त्वमसी, असं म्हणजे मग तो आणि मी एकच आहे असं. त्या अवस्थेला ते बरोबर आहे असं. हम्म. तसं आपल्याला आता ह्याच्यात सांगितलंय ना की यज्ञ म्हणजे काय म्हणतात त्याला, तुम्ही काय शब्द वापरायचा त्याला, साक्षी आणि हे की मनातल्या मनात एक यज्ञ चालू असतो ज्याच्यात आपण सगळी आहुती देत असतो आपण केलेल्या कर्माची वगैरे. तसं हो तसं पूजेचं पण असं म्हणतात ना की खरी पूजा जी आपण अगदी करतो, म्हणजे जी अगदी शास्त्राप्रमाणे सांगितलेली, आणि दुसरी म्हणजे मानस पूजा असते की जी मनातल्या मनात आपण देवाची हे करतो की बाबा तुझंच हे आहे. तर असं अशी पण एक कन्सेप्ट आहे ना सर? होय. शंकराचार्यांचं त्याच्यावर एक स्तोत्र आहे, त्याचं नाव आहे परापूजा. परापूजा नाव, तेही मी पाठवीन तुम्हाला पाहिजे तर. फार सुंदर कन्सेप्ट आहे तो, की खरी पूजा कशी असावी. म्हणजे म्हणजे तो कन्सेप्ट म्हणजे निदान आपण नेहमीची पूजा करताना आपला भाव काय असावा अल्टिमेटली, त्या परापूजा तो कन्सेप्ट पूर्ण छान शंकराचार्यांनी त्या परापूजा स्तोत्रामध्ये वर्णन केलेलं आहे. हम्म. ठीक आहे. हा नंतर आता हा 18वा श्लोक बघितला आपण. हा यैव तैर, नंतर आणि हा जो आहे हाय परत हे ब्रह्म. हा ब्रह्म तस्मात ब्रह्मणीच ते स्थित आहे. परत ब्रह्महून ते ब्रह्मातच राहतात. हे परत सांख्ययोगाचंच उदाहरण आहे, कर्मयोगाचं नाही. म्हणजे निदान मला असं वाटतं की हा जो 5वा अध्याय आहे यामध्ये हा का दिलेला आहे भगवान कृष्णांनी, की कर्मयोग आणि सांख्ययोग याच्यातलं म्हणजे फरक स्पष्ट केलेला आहे अजून, की जो कधी कधी 3ऱ्या किंवा 4थ्या अध्यायात पूर्ण स्पष्ट होत नाही, तो स्पष्ट व्हावा म्हणून इथं हा योग दिलेला. आणि ते जर आपल्याला नीट कळलं तर 5वा अध्याय आपल्याला समजला असं म्हणता येईल. त्यामुळे मी पुन्हा तुम्हाला सांगतो की तुम्ही असे कॉलम्स करा, की कर्मयोगाची काय काय लक्षणं अशी लिहून काढा, ज्ञान किंवा सांख्ययोगाची काय काय लक्षणं, हा 13व्या श्लोकापासून ते लिहून काढा. आणि मग त्याच्यावर विचार करा की अरे हे सांख्य, हे कर्म. मग आपल्याला लक्षात येईल की कर्मयोगी म्हणजे काय, सांख्ययोगी म्हणजे काय असं. हं? समजलं? हा 20वा श्लोक. परत हेच ब्रह्मविद ब्रह्मणी स्थित, हा वाक्य परत आधीच्या श्लोकासारखंच आलेलं आहे की ब्रह्मविद हा ब्रह्मणी स्थित असं. जो स्वतः ब्रह्मविद असतो आणि ब्रह्मातच स्थित पण असतो. न प्रवृष्येत प्रियम प्राप्य. आता काही काही कन्सेप्ट एक लक्षात घ्या की जसं जितेंद्रिय हा जो कन्सेप्ट आहे ना, हा कर्मयोगाला जास्त आवश्यक सांगितलेला आहे. तेवढं त्याचं इथं ज्ञानयोगात त्याचं खूप महत्व नाही, कारण तो त्याच्या पुढे गेलेला आहे. दुसरी गोष्ट, स्थिरबुद्धी किंवा स्थितप्रज्ञ हा जो कन्सेप्ट आहे हा कर्मयोगाचा नाहीये, हा सांख्ययोगाचाच आहे, ज्ञाननिष्ठाचा आहे. कारण तिथं स्थितप्रज्ञ, जिथं प्रज्ञा आली तिथं सांख्य आलं, ज्ञान आलं. बरोबर. कर्मयोगी हा चित्तशुद्धी मार्गात आहे. बरोबर आहे. त्यामुळे त्याला ते ज्ञान अजून तेवढं अपेक्षित नाही. बरोबर. हा
त्या दृष्टीने प्रयत्न करायचा आहे त्यांनी, पण तो त्याच्या सिलेबसमध्ये तो विषय नाहीये त्याला अभ्यास परीक्षेला त्याच्या असं समजलं. तर आता इथं स्थिर बुद्धी असा मूढो ब्रह्मविद ब्रह्मणे स्थिता असं. तर इथं स्थिर बुद्धी म्हटल्यावर तो नंतर यो न रुष्यती न द्वेष्टी, तो जो कन्सेप्ट आहे 12व्या अध्यायातला किंवा इथे पण म्हटलेला आहे, न प्रवृष्येत च अप्रियम प्रियम प्राप्य न प्रवृष्येत अप्रियम प्राप्य न उद्विजेत, असे सारखाच अर्थ आहे. हा सुद्धा सांख्ययोगाचा आहे. कर्मयोगी काय करेल, तो आनंद घेईल आणि तो आनंद ईश्वर अर्पण करेल असं. त्याला जो हे मिळेल तो कारण तो आनंदाचा तो त्याग करू शकत नाही कर्मयोगी, कारण तो त्या अवस्थेला अजून पोचलेला नाही. समजलं ना मी काय म्हणतोय ते? म्हणजे ती अवस्था फार कठीण आहे नाही का, की एखादी चांगली घडलेली घटना असताना हा आनंदित न होणं आणि दुःखी घटना घडलेली असताना दुःखी न होणं, वाईट घटना, हे सामान्य माणसाला शक्य नाहीये किंवा कर्मरत माणसाला, कर्मात अडकलेल्या माणसाला शक्य नाहीये. म्हणून मग भगवानाने कर्मयोगात काय सांगितलं, की ते मला, तो आनंद तू मला अर्पण कर, तर दुःख पण मलाच अर्पण कर आणि पुढे जा असं. ते उगाळत बसू नको, सुख पण उगाळत बसू नको, आनंद आणि दुःख पण उगाळत बसू नको असं. असं ठीक आहे. परत हे बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा विंदती आत्मनियत सुखम स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखम, पण तो अक्षय सुख तो प्राप्त करतो. म्हणजे ज्ञाननिष्ठ झाला की तो तिथंच पोचलेलाच आहे, ते अक्षय सुखामध्ये असं. नंतर हा इथं परत विषय भोगांची निंदा. आता हा जो 22वा श्लोक आहे ना, तर हा म्हणजे कर्मयोगाला माहिती असणं आवश्यक आहे की भोग हे अनित्य आहेत म्हणून, या दृष्टीने. आणि म्हणून त्यांनी आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा, म्हणजे हे अर्जुना, ज्ञानी लोक त्यात रमत नाही भोगामध्ये असं सांगितलंय. पण ते माहिती असणं आवश्यक आहे. म्हणजे आता इथं अर्जुनाला त्यांनी सांगितलंय की हे जे खरे ज्ञानी आहेत ते त्यात रमत नाही, त्यामुळे तू सुद्धा या भोगात अडकायचा न अडकण्याचा प्रयत्न कर असं. त्यामुळे हा श्लोक आहे ना, हा दोघांनाही लागू होऊ शकतो 22वा. नंतर हा जो 23वा श्लोक आहे, हा सुद्धा की काम क्रोधोद्भवम वेगम, काम आणि क्रोध हे याच्यावर आवेगाला आवर घालणे, हा कर्मयोगालाही अप्लिकेबल आहे. बरोबर. नंतर आता हा परत जो आहे 24वा श्लोक, तर हा परत ज्ञानयोगाला अप्लिकेबल आहे. अंतःसुखम अंतराराम अंतर्ज्योतिरेवय स योगी ब्रह्मनिर्वाण, असा जो सांख्ययोगी आहे तो ब्रह्मनिर्वाण किंवा ब्रह्मभूतीच झालेला आहे. आणि असा जो ब्रह्मनिर्वाणी झाला आहे, तर त्याची सगळी पापं वगैरे गेलेलीच असतात, द्वैतभाव गेलेला असतो, सर्वभूत इथे रताः असे ते, म्हणजे त्याला पोचलेले लोक म्हणतो आपण, म्हणतो असं, की जे सर्वांच्या कल्याणाचाच सतत विचार करतात असं. 26वा श्लोक परत तोच आहे. पहिलं वाक्य जे आहे कामक्रोध वियुक्तानाम, हे कर्मयोगाला लागू पडू शकतं. पण यती आणि अभितो ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मणे वर्ते, हे परत ज्ञानयोगाचंच लक्षण आहे. आणि मग इथले 27 आणि 28 जसं मी सांगितलं, की पुढं जो ध्यानयोग येणार आहे, तर ही कर्मयोगातून म्हणजे कर्मयोग साधण्याची आणि कर्मयोगातून ध्यानयोग, म्हणजे पुढं ज्ञाननिष्ठेकडे जाण्याची पायरी, या दृष्टीने हा ध्यानयोग आहे. तर त्याची फक्त इथं झलक दिलेली आहे. कसं करायचं, तर सगळं समबुद्धी ठेवून म्हणजे बाहेरच्या गोष्टी बाहेर ठेवायच्या, आतमध्ये बघायचं, श्वासावर लक्ष केंद्रित करायचं, म्हणजे सम ठेवायचं. आणि यतेंद्रिय मनोबुद्धी मुनी मोक्षपरायण, असा जो आहे तर तो मुनी तो मुक्तच आहे असं. पण
त्याच्याकरता पहिल्या श्लोकामध्ये 27व्या श्लोकामध्ये तो ध्यानयोग सांगितले त्याचा. आणि परत मग शेवटचा जो श्लोक आहे तो परत हा भोक्तारम यज्ञ मनसा, तर ह्या परत ध्यान म्हणजे ध्यानयोगाचं सॉरी सांख्ययोगाचंच लक्षण आहे. तर म्हणून याला संन्यास योग म्हटलेला आहे. कारण की इथं ज्ञाननिष्ठ जो आहे तर हा खरा संन्यासी आहे. म्हणजे खरा म्हणजे कर्माचा त्याचा संबंधच उरलेला नाही, म्हणून त्याला पूर्ण संन्यास योग म्हटलेला. आधीचा जो 4थ्या अध्यायात आपण काय बघितलं, ज्ञान कर्म संन्यास योग. इथं कर्म संन्यास योग असं. तर 4थ्या अध्यायात जे संन्यासाविषयी किंवा जे कन्सेप्ट सांगितले होते ते इथं जास्त भगवान कृष्णांनी क्लिअर केलेले. समजतंय ना मी काय म्हणतो ते, की फार कठीण वाटतंय? समजते सर, समजते. ठीक आहे. याच्यावर काही विचारायचं असेल, शंका, तर विचारू शकता. म्हणजे आधी माझा विचार होता फक्त शंकाच विचारायच्या, पण म्हटलं थोडक्यात एक धावता आढावा घेऊया आपण आतापर्यंत काय झालं त्याचा याची अध्याय. सर पुस्तकामध्ये नमस्कार. सांख्ययोगी आणि ब्रह्मज्ञानी सॉरी हा जयगुरु सर. हा बोला ना, कोण बोलतंय? हॅलो. हा कविता हा, ताई मी बोला. कविता गाजरे. हा बोला. सर, उद्याच्या परीक्षेचं काय 5व्या अध्यायाचं? नाही, परीक्षा म्हणजे काय, मी एक पेपर देईल की ज्यात तुम्हाला 1 किंवा 2 की ज्याच्यात 5व्या अध्यायाशी जे संबंधित प्रश्न आहे ते तुम्ही सोडवायचे. बरं बरं. हो. हा अच्छा, फोटो पाठवायचे, फोटो PDF पाठवेन मी. पाठवायचा. हा उद्या, की जेणेकरून तुम्हाला ते म्हणजे काय काय आपल्याला कुठपर्यंत म्हणजे असं की म्हणजे पाहिजे तर तुम्ही ओपन बुक एक्झाम म्हणा त्याला, म्हणजे बघून पण लिहू शकता हा तुम्ही. हा. पण म्हणजे आपल्याला किती आलं त्याचं एक जरा चाचणी आपण स्वतः करायची. तुम्हाला PDF पाठवायचं का ते? काय ते? नाही नाही, तुम्ही तुमच्याकडेच तुम्हाला ठेवा तसं. नाही नाही, तुम्ही बरं तुमच्याकडेच ठेवा बरं. तसं. हा ओके ओके. हा हा राधिका, काय विचारायचं? हा सर, पुस्तकामध्ये सांख्ययोगी आणि ब्रह्मज्ञानी हे दोन्ही वेगळी लक्षणं दिली आहेत. तर ते कुठल्या दोन्ही पुस्तकात वेगळे आहेत का कुठं दिलेली आपल्या आहेत? नेहमीच्या गीता नाही नाही पाठावलीमध्ये? नाही नाही, लक्षण सगळ्यात ब्रह्मज्ञान शेवट, पुस्तकाच्या अच्छा शेवट. म्हणजे म्हणजे हे संपल्यानंतर म्हणजे थोडक्यात हे देतात ना, सार देतात ना, हो 5व्या हो अध्यायाचं. हो. ठीक आहे, मी एक काम त्याच्यामध्ये करतो. नाही, मी सांगू शकतो, पण मी ते जरा बघून वाचून मग सांगेन मग मी. हा चालेल. मी ओके. ऍक्च्युली गीता पाठवली ते बघितलंच नाही या अध्यायात पूर्ण असं. अच्छा. हा ओके, पण मी थँक्यू. बघून बघून नक्की सांगेन मी याच्यावर ते. मला तरी वाटतं ओके. काही फरक नाहीये, कारण ब्रह्मज्ञानी म्हणजेच ज्ञाननिष्ठ आणि म्हणजेच सांख्य असं. पण त्यात त्यांनी काय फरक केलाय ते बघून मी सांगेन तसं. हं? ओके, थँक्यू. हा हा साधारणतः मला माहिती आहे की फरक नाही म्हणून, पण बघेन मी सांगेन तसं. ठीक आहे, थांबूया इथं आपण मग. जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु. गुरु सर. जय गुरु. जय गुरु. जय जय गुरु.